काय घाबरतो काय मी? सर या ठिकाणी आला तुम्ही आल्यानंतर तुम्ही कापलेला दिसला, नेमकं तुम्ही का कापला होता, कारण काय होतं? असं आहे की हा कार्यक्रम पक्षीय नाही, हा कार्यक्रम कुठलंही उद्घाटन भूमिपूजनाचा नाही, तर हा 75 फुटी कार्यक्रम, हा झेंडा म्हणजे राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा हा कार्यक्रम आहे. 11:30ची वेळ होती, 1 वाजेपर्यंत आम्ही इथून उभे आहोत आणि आल्याबरोबर पालकमंत्र्यांनी 1 सेकंदाची वाट न बघता ताबडतोब उद्घाटन केलं. 1.5 तास विद्यार्थी आम्ही सगळे उन्हात उभे आहोत. ही कुठली पद्धत आहे? हा काय तुमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे? या राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि म्हणून आम्ही सगळं सहन करू, पण राष्ट्राचा अपमान आम्ही सहन करणार नाही. हा राष्ट्राचा अपमान आहे. काल शिवाजी महाराजांचा अपमान झाला, आज राष्ट्राचा अपमान झाला. यांना मस्ती आले म्हणून मी चिडलो होतो. हक्कभंग आणायचं म्हटलं तुम्ही. हे बघतोच, कलेक्टरवर हक्कभंग आणतो तर काय प्रशासनाला जाग आणतो, त्यांची शिस्त काढतो. आम्ही 1.5 तास इथे उभे आहोत, करणार हक्कभंग, आणणार हक्कभंग. ही फार मोठी ताकद आहे. या अधिकाऱ्यांना माहित नाही काय ताकद आहे हक्कभंगाची. हक्कभंग नुसतं बोललं जातं, एवढं सोपं नाही आहे. हे घरी जातील सगळे अधिकारी असे मस्तीने वागत असतील तर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.